नमस्कार. चला, आज भारतीय लोकशाहीच्या अगदी केंद्रस्थानी जाऊया, आपल्या संसदेत. आपण जिला लोकशाहीचं मंदिर म्हणतो, ती संसद नक्की कशाने बनली आहे हे तुम्हाला 100% माहिती आहे का? चला, हा सगळा गुंता सोपा करूया. पण थांब, सुरुवात करण्याआधी एक अगदी सोपा प्रश्न. जेव्हा आपण संसद हा शब्द ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? फक्त लोकसभा आणि राज्यसभा, बरोबर? पण खरंच फक्त एवढंच आहे का? विचार करा. आणि हो, जर तुम्हाला भारतीय संविधानाबद्दल असं सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असेल तर पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. चला तर मग, काय वाटतंय, उत्तर काय असेल? तर गंमत अशी आहे की या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. संसदेचे 2 नाही तर 3 अविभाज्य भाग आहेत. आपलं संविधान, त्यातलं अनुच्छेद 79 अगदी स्पष्ट सांगतं की भारताची संसद म्हणजे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या तिघांनी मिळून बनते. म्हणजे विचार करा, राष्ट्रपती फक्त देशाचे प्रमुख नाहीत, तर ते आपल्या कायदेमंडळाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या सहीशिवाय कुठलंच विधेयक कायदा बनू शकत नाही आणि तेच तर संसदेची सत्र बोलवतात. आता ही जी संकल्पना आहे ना, तिला तिच्या भौतिक रूपाशी जोडून बघूया. म्हणजे आपलं लोकशाहीचं घर, आपलं संसद भवन, त्याची गोष्ट पाहूया, जी मागच्या वर्षी एका मोठ्या घटनेमुळे खूप चर्चेत होती. ही टाइमलाईन बघा, किती मोठा फरक आहे. एका बाजूला आहे 1927 साली ब्रिटिशांनी बांधलेलं जुनं संसद भवन आणि दुसऱ्या बाजूला आहे 2023 मध्ये उद्घाटन झालेलं आत्मनिर्भर भारताचं प्रतीक, आपलं नवीन संसद भवन. हा फक्त इमारतींमधला बदल नाहीये, हा भारताच्या जवळजवळ 1 शतकाच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. आणि खर्च किती आला असेल याचा विचार करताय? तब्बल 1200 कोटी रुपये. पण याची भव्यता फक्त खर्चात नाहीये. विचार करा, भविष्यात खासदारांची संख्या वाढली तर? याचा विचार करूनच लोकसभेत 888 आणि राज्यसभेत 384 सदस्यांची बसायची सोय केली आहे. म्हणजे किती दूरचा विचार केलाय बघा. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की आपल्याकडे ही 2 सभागृह का आहेत? एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा. अशी 2 वेगवेगळी घरं कशासाठी? यामागचं लॉजिक काय आहे ते समजून घेऊया. या 2 सभागृहांमुळे ना सत्तेचा एक जबरदस्त बॅलन्स साधला जातो. बघा, लोकसभा जिथे लोकांनी थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, ती लोकांच्या मतानुसार फटाफट निर्णय घेण्यावर जोर देते. तर दुसरीकडे राज्यसभा, जिथे राज्यांचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात, ती प्रत्येक कायद्यावर खूप शांतपणे, दूरदृष्टीने विचार करते. यामुळे काय होतं की कोणताही कायदा घाईगडबडीत पास होत नाही, त्यावर पूर्णपणे विचार होतो. चला, आता जरा आत शिरूया आणि अनुच्छेद 80 काय सांगताय ते बघूया. सुरुवात करूया पहिल्या सभागृहापासून, राज्यसभा. राज्यसभेला राज्यांची परिषद किंवा काउन्सिल ऑफ स्टेट्स असंही म्हणतात. का? कारण तिचे सदस्य थेट राज्यांच्या विधानसभांमधून निवडले जातात. ते राज्यांचं प्रतिनिधित्व करतात. पण तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे एक पर्मनंट हाऊस आहे. लोकसभा दर 5 वर्षांनी बरखास्त होते, पण राज्यसभा नाही. ती कधी पूर्णपणे विसर्जित होत नाही. तिचं काम अविरत सुरूच असतं. आता जरा राज्यसभेचे आकडे पाहूया. जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात. यातले 238 राज्यांमधनं आणि केंद्रशासित प्रदेशांमधनं येतात. पण उरलेले 12 सदस्य खूप खास असतात. राष्ट्रपती त्यांना थेट नॉमिनेट करतात. हे म्हणजे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज लोक, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यात ज्यांनी मोठं काम केलंय असे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य रिटायर होतात आणि त्यांच्या जागी नवीन येतात. याचमुळे हे सभागृह कधीच बंद पडत नाही, ते सतत चालूच राहतं. बरं, आता राज्यसभेकडून वळूया आपल्या जास्त परिचयाच्या सभागृहाकडे. अनुच्छेद 81 मध्ये ज्याचा उल्लेख आहे, अर्थातच लोकसभा. लोकसभेला लोकांचे सभागृह किंवा हाऊस ऑफ द पीपल असं म्हणतात. आणि याचं कारण अगदी नावाप्रमाणेच सरळ आहे. इथले सदस्य थेट लोकांकडून, म्हणजे आपण आणि तुम्ही ज्यांना मतदान करतो त्यांच्यातून निवडून येतात. हाच तर आपल्या लोकशाहीचा खरा आवाज आहे, जो दर 5 वर्षांनी आपण नव्याने निवडतो. लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 असू शकते. सध्या आपण देशभरातल्या 543 मतदारसंघांमधून आपले खासदार थेट निवडून पाठवतो. इथे एक महत्त्वाचा बदल लक्षात घेतला पाहिजे. पूर्वी अँग्लो इंडियन समाजासाठी राष्ट्रपती 2 सदस्यांना नॉमिनेट करायचे. पण 2020 मध्ये 104व्या घटनादुरुस्तीने ही तरतूद आता काढून टाकण्यात आली आहे.
चला आता हे सगळे आकडे प्रत्यक्षात भारतात कसे विभागले गेले आहेत ते बघूया. म्हणजे कोणत्या राज्याला किती जागा मिळतात आणि सध्या ही महत्वाची पदं कोण सांभाळते ह्यावर एक नजर टाकू. हा तक्ता बघितल्यावर लगेच लक्षात येतं की लोकसंख्येनुसार जागा कशा वाटल्या जातात. उत्तर प्रदेशात सगळ्यात जास्त म्हणजे 80 लोकसभा जागा आहेत. आपला महाराष्ट्र 48 जागांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि यात जर आपण राज्यसभेच्या 19 जागा मिळवल्या तर एकट्या महाराष्ट्राचे एकूण 67 खासदार संसदेत आपलं प्रतिनिधित्व करतात. या संस्थेचा इतिहासही खूप महत्वाचा आहे. स्वतंत्र भारतात पहिली लोकसभा 1952 साली स्थापन झाली आणि तिचे पहिले सभापती होते गणेश वासुदेव मावळंकर. आज लोकसभेचे सभापती आहेत ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष ते तर पदसिद्ध भारताचे उपराष्ट्रपती असतात. पदसिद्ध म्हणजे काय तर जो कोणी व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर असेल तो आपोआप राज्यसभेचा अध्यक्ष बनतो आणि सध्या हे पद जगदीप धनखड सांभाळत आहेत. तर आपण आज जे काही पाहिलं त्याचं सार अगदी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये सांगतो. भारतीय संसद म्हणजे 1 नाही 2 नाही तर 3 खांबांवर उभी आहे. पहिले राष्ट्रपती, दुसरी राज्यांचं प्रतिनिधित्व करणारी राज्यसभा आणि तिसरी लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोकसभा. या तिघांशिवाय संसदेची कल्पनाच करता येत नाही. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, संसद ही केवळ एक इमारत नाहीये, ते आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे. एक अशी पवित्र जागा जिथे आपल्या देशाचं भविष्य ठरवणारे कायदे जन्माला येतात. आता तुमच्यासाठी एक छोटासा गृहपाठ. आपण आज जे काही शिकलो त्याचा थोडा वापर करूया. तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहेत, त्यांचं नाव माहितीये का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण पुढच्या भागात आपण अनुच्छेद 83 ते 85 पाहणार आहोत. म्हणजे संसदेचा कार्यकाळ किती असतो, तिची अधिवेशनं कशी चालतात यावर बोलणार आहोत. तोपर्यंत जय संविधान.